हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या केएस आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये व आजच्या अशा खास आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ मध्ये. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 5वा. 4 दिवस होऊन गेले आहेत व आपण या 4 दिवसामध्ये आरी वर्क बद्दल पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर तुम्ही ती पाहिलेली असेल अशी मी आशा करते. तर आजपासून खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर आजपासून आपण स्टिचला सुरुवात करणार आहोत. तर आरी वर्क मध्ये खूप सारे स्टिच पाहायला मिळणार आहेत आपल्याला, जसे की चेन स्टिच झालं, झिगझॅग स्टिच, लोअर स्टिच, बॅक स्टिच, लिफ स्टिच, तसेच फिजवॉल स्टिच. तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व स्टिच पाहणार आहोत, शिकणार आहोत, ते पण अगदी फ्री मध्ये. तर चेन स्टिच ही खूप इम्पॉर्टंट आहे. चेन स्टिच ही बेसिक, तसेच म्हणजे सांगायचं म्हणजे चेन स्टिच ही खूप महत्वाची पण आहे आणि पाया म्हटला जाईल की खरंच आरी वर्कचा हा चेन स्टिच हा पायाच आहे. कारण की ज्यांना चेन स्टिच जमलेली आहे त्यांना सर्व आरी वर्क मध्ये सर्व स्टिच जमणार आहेत. आणि चेन स्टिच ही अशी काही अवघड नाहीये, खूप सोपी आहे. आणि थोडस 2-3 दिवस तुम्हाला हार्ड जाईल. प्रॅक्टिस करा, भरपूर असा सराव करा, तुम्हाला ही चेन स्टिच ही खूप सोपी वाटेल. कारण की सुरुवातीला 2-3 दिवस थोडं हार्ड जातं, कारण की दोरा कापडमधून वरती काढण्यासाठी थोडस सुई ही कापडामध्ये अडकते, निघत नाही वरती, आणि सुईमध्ये दोरा पण अडकवायला थोडासा त्रास होतो. परंतु तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला हे नक्कीच जमणार आहे. मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगेल, तरी पण तुम्ही जेवढं सांगितलेलं तेवढं पूर्णपणे करायचं आहे. आणि व्हिडिओ पाहून पूर्णपणे ते कसं केलं आहे ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. व्हिडिओ पाहून सोडून द्यायचा नाही. व्हिडिओ पाहिल्याने येणार नाही तुम्हाला, पण त्याच पद्धतीनं सराव करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला जमेल आरी वर्क करायला. ओके, तर ठीक आहे, आपण आजच्या चेन स्टिचला सुरुवात करणार आहोत. तर चेन स्टिच साठी कोणते कोणते मटेरियल्स लागतात तर ते आपण पाहूयात. तर चेन स्टिच साठी आपल्याला इथे लागणार आहे कटर, नीडल्स. जर तुमच्याकडे आयरनचे असेल तर एकदम जाड जे टोक आहे ना त्या नीडलचं, सुईचं, तर ती यूज करायची आहे. आणि जर तुमच्याकडे ट्युलिपचे असतील तर 23 आणि 24 ह्या दोन्हीपैकी एक. त्यानंतर शॉर्पनर, पेन्सिल, ग्लास पेन्सिल, त्यानंतर लागणार आहे स्केल आणि जरी थ्रेड, आणि एक वाटी घेतलेली आहे मी. तर तुम्हाला असं वाटेल की वाटी कशासाठी घेतलेली आहे, तर नंतर सांगेलच मी व्हिडिओमध्ये. तर ती आपल्याला एक बाउल कशासाठी लागणार आहे. तर सर्वात पहिले आपण पाहूया की गाठ कशी मारायची आहे. तर हा जो धागा आहे ना, तो याचे 3 पदर करायचे आहेत. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला 3 पदर करून घ्यायचे आहेत एकमेकाला जोडून व्यवस्थितरित्या. आणि त्याची आपण साध्या धाग्याची जशी गाठ मारतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला या धाग्याची पण गाठ मारायची आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला ही गाठ मारायची आहे. एक 3 पदर केल्यामुळे एकच गाठ मारल्याच्या नंतर ती गाठ मोठी होती. आणि अशा प्रकारे गाठ मारायची आहे की जेणेकरून ती गाठ कापडाच्या वरती आली नाही पाहिजे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला ही मारायची आहे. त्यानंतर आपण पेन्सिल शॉर्पनरनी टोकदार करून घेऊया. त्यानंतर या बाउल मध्ये हा थ्रेड ठेवायचा आहे. आणि ही जी बाउल आहे ना, तर ती कापडाच्या खाली ठेवायची आहे, जेणेकरून आपला थ्रेड हा इकडे तिकडे सरकणार नाही.
तर आपण एक लाईन मारून घेऊया. ही जी रेषा मारली आहे तर यावर आपल्याला चेन स्टिच करायचे आहे. तर हे बाऊल आता कापडाच्या खाली ठेवून देऊया. तर ही जी गाठ आहे ना आपण मारलेली, तर ती हे जे 5 बोट आहेत अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ना, तर त्यामध्ये गाठ आपल्याला पकडून ठेवायची आहे. याच पद्धतीने हे बघा, अंगठा आणि करंगळीच्या बाजूचे जे बोट आहे त्यामध्ये गाठ पकडायची आहे आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्यावरून दोरा फिरवून जिथे गाठ आहे तिथे तो दोरा पकडून ठेवायचा आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता हे वरचा धागा जो आहे ना तो वरती येईल आणि खालची जी गाठ आहे ती सुटून जाईल, ती सोडायची आहे. जो वरचा धागा तो वरती येईल कापडाच्या वरती आणि गाठ ही सुटेल. आणि वर्क करताना सुई ही थोडीशी टाकल्याच्या नंतर फिरवायची आहे आणि वर्क हे या टोकापासून या टोकापर्यंत करायचं नाहीये. या टोकापासून करत हे खाली जायचं आहे. आणि ज्या साइडने आपण वर्क करणार आहोत सुईचं टोक ही त्या साइडला ठेवायचं आहे. हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो हात आहे आता खाली कापडाच्या खाली जाणार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने व्यवस्थित पहा आणि करा. हे बघा, सुई खाली टाकलेली आहे, सुईमध्ये धागा अडकला. याच पद्धतीने हळूवार वर खेचून परत खालच्या हाताने धागा खाली खेचायचा आहे आणि परत निडल ही खाली टाकून त्यामध्ये दोरा अडकून परत दोरा वरती काढून घ्यायचा आहे आणि परत काढलेला दोरा वरती हे बघा, निडल खाली टाकली, सुई मध्ये धागा अडकला आणि परत सुई वरती घेतली. ओके, परत निडल खाली टाकली, धागा अडकवला आणि सुई वरती घेतली. त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे. आणि धागा वरती आल्याच्या नंतर परत खालच्या हाताने हा धागा खाली खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग ही व्यवस्थित येते. आणि जेव्हा आपण स्टिच करतो ना तेव्हा एकदम सुई ही सरळ ठेवायची आहे, खाली टाकता वेळेस क्रॉस वगैरे ठेवायची नाही, जेणेकरून ही फिनिशिंग पण व्यवस्थित येते आणि धागा वरती यायला मदत पण होते. तर याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. खाली सुई टाकायची आहे, दोरा अडकून दोऱ्यासहित अडकल्याच्या नंतर वरती सुई खेचायची आहे. हे बघा, याच पद्धतीने व्यवस्थितरित्या पहा. व्यवस्थितरित्या धागा अडकल्याच्या नंतर हळूवारपणे सुई वरती काढून घ्यायची आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे, तर परत एकदा मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे. तर मी तुम्हाला खालचा व्हिडिओ आणि वरचा व्हिडिओ सोबतच दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की खालच्या पद्धतीने आपल्याला सुई कशी वरती काढायची आहे, दोरा कसा अडकवायचा आहे. तर बघू, दोन्ही व्हिडिओ सोबतच मी तुम्हाला दाखवते. हे खालचं तेवढं समजत नाहीये, तर खालचा पण व्हिडिओ तुम्हाला सोबतच दाखवते, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल. हे बघा, याच पद्धतीने खालच्या साइडने सुईमध्ये दोरा अडकल्याच्या नंतर
हळूवारपणे वरती घ्यायचा आहे. वरती घेतल्याच्या नंतर गाठ सोडायची आहे आपल्याला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पहा, सुईमध्ये अडकल्याच्या नंतर दोरा वरती घेऊन परत खालचा दोरा हाताने थोडा हळूवारपणे खेचायचा आहे. परत सुई खाली टाकून दोरावरती घ्यायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. सुईमध्ये फासा टाकल्याच्या नंतर दोरा आपण जेव्हा वरती काढतो ना, तेव्हा सुई थोडीशी एकदम सरळ, एकदम स्ट्रेट नाही ठेवायची, थोडीशी क्रॉस करायची आहे. डाव्या किंवा उजव्या साईडने थोडीशी, तेव्हा दोरा आपला व्यवस्थितपणे वरती येणार आहे. जशी सुई खाली टाकली सरळ आणि सरळ जेव्हा आपण वर काढायला जाणार ना, तर तेव्हा धागा हा येणार नाही आणि सुईमध्ये कापड अडकून कापड खराब होऊ शकतो. तर सुई जेव्हा आपण वरती काढतो ना, तेव्हा डाव्या किंवा उजव्या साईडला थोडीशी क्रॉस करायची आहे आणि नंतरच सुई वरती घ्यायची आहे. तर परत एकदा बघा, मी सांगते कशा पद्धतीने स्टिच करायचे आहे. हे बघा, व्यवस्थितपणे सुई खाली टाकून फासा देऊन वरती दोरा काढून परत खालच्या हाताने खालचा दोरा ओढायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला चेन स्टिच करायचे आहे. जर काही समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, व्यवस्थित बघा, कसं केलं आहे ते व्यवस्थित बघा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला नक्कीच जमेल. चेन स्टिच ही खूप सोपी आहे, अवघड नाही. सुरुवातीला तुम्हाला हार्ड वाटेल, पण प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला जमेल हे नक्की आहे. हे बघा, चेन स्टिच झालेली आहे. साखळी सारखी असल्यामुळे त्याला आपण चेन स्टिच, एकामध्ये एक अडकून आपण स्टिच केलेले आहे, तर त्याच्यामुळे त्यांना चेन स्टिच असे बोलतात, साखळी प्रमाणेच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर झाल्याच्या नंतर इथे आपण नाव पण देऊ, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या स्टिचला काय बोलतात आणि ही स्टिच ही कोणती आहे. कारण की नंतर जेव्हा आपण दुसरे अजून खूप काही स्टिच आहेत ना, जेव्हा ते शिकणार आहोत ना, तर तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होईल की कोणतं स्टिच कोणतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पेन्सिलने तिथे नाव लिहून ठेवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचे आहे एकदम व्यवस्थितरित्या. सराव केल्याच्या नंतर नक्कीच जमणार आहे. सराव करा, प्रॅक्टिस भरपूर करा, नक्कीच तुम्हाला हे जमेल. आणि काही समजलंच नाही तर कमेंट करून नक्की सांगा. परत मी उद्याच्या क्लासमध्ये जे समजले नाही ते टॉपिक परत शेअर करेल तुमच्यासोबत. ओके, तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.